उपस्थित सर्व पत्रकार बांधव भगिनी, सर्वप्रथम मी 10-15 मिनिट उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी आजची ही पत्रकार परिषद महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या कामाच्या बाबतीत माहिती देण्यासाठी बोलवण्यात आली. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर वक्फ ॲक्ट 1964 त्या अंतर्गत मराठवाड्यातले जे आता सध्या 8 जिल्हे आहेत आधी ते कमी होते, त्या जिल्ह्यांमध्ये मराठवाडा वक्फ बोर्ड हे काम करत. नंतरच्या काळामध्ये 1995 साली वक्फ ॲक्ट केंद्राने पार्लमेंटमध्ये नवीन केल्यानंतर त्याची व्याप्ती सर्व राज्यभर प्रत्येक राज्यामध्ये तो बोर्डची निर्मिती झाली पाहिजे. आणि बी कॅटेगरीमध्ये मुस्लिम समाजाचे जे ट्रस्ट रजिस्टर आहे ते डीम्ड ट्रान्सफर वक्फ बोर्डाकडे केलं पाहिजे असं कायदा निर्माण करण्यात आला. 99 साली आघाडीचे सरकार झाल्यानंतर 2001 साली हा कायदा या राज्यामध्ये आपण लागू केल्यानंतर महाराष्ट्र वक्फ बोर्डाची निर्मिती झाली आणि 2002 पासून त्याच्या इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आणि ते संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे संस्था चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर होती ते डीम्ड ट्रान्सफर करण्याच्या कारवाया सुरू झाली आणि जवळपास 5,970 हे जे ट्रस्ट होते ते त्यांनी आमच्याकडे ट्रान्सफर केले. अजूनपर्यंत सर्व हे चॅरिटी कमिशनरनी काही नवीन एक विषय समोर येत राहतात. जे आमच्याकडे ट्रान्सफर केलं पाहिजे ते ट्रान्सफर झाली नाही, मग ते त्याचा करून पाठपुरावा करून ते ट्रान्सफर करण्याची कामं सुरू असतात. पण 2002 साली वक्फ बोर्डची निर्मिती झाल्यानंतर राज्यस्तरीय समाधानकारक कामकाज बोर्डाचा राहिला नाही हे सत्य परिस्थिती आहे. त्या काळामध्ये 2002 साली 3 पर्यंत मी राज्यमंत्री या खात्याचा होतो. त्या काळामध्ये काही दुरुस्त आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मग बरेचसे काही तक्रारी झाली, याच्यावर काही इन्क्वायरी बसवण्यात आली, त्याचे रिपोर्ट आले आणि जे समाधानकारक कामगिरी झाली पाहिजे तशी आज आढावा घेत असताना मला जवळपास 10-12 महिने झाले, 10 महिने झाले या खात्याचा मंत्री असताना दुसऱ्यांदा मी बोर्डाच्या कार्यालयामध्ये येऊन आढावा घेण्याचं काम केलं आणि असं मला अंदाज आला की बाबा हे समाधानकारक काम बोर्डाचं नाही, सत्य पाहिजे. त्यासाठी त्यांची पण काही अडचण आहे. बोर्डमध्ये काम करणारे जे बोर्ड मेंबर आहेत त्यांचे अधिकार काय ते त्यांचे अधिकार समजत नाही. सीईओचे अधिकार काय ते त्यांना कळत नाही. प्रत्येक बोर्डचा मेंबर त्यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे काय या भूमिकेत तो काम करतो. म्हणजे एकंदरीत आजपर्यंत वक्फ बोर्डाचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते पण मान्यता सरकारकडून मिळाली नाही. जे रूल्स बनवण्यात आले होते, नवीन कायदा निर्माण झाल्यानंतर अमेंड करण्याची गरज होती, ते पण झालेलं नाही. एकंदरीत ही परिस्थिती. आम्ही सुरुवातीला आढावा घेतल्यानंतर की एकंदरीत पेंडन्सी बोर्डाकडे किती आहे कामाची, म्हणजे नवीन ट्रस्ट कोणी रजिस्टर करत असेल वक्फ ते किती पेंडिंग आहे. एखादा चेंज रिपोर्ट म्हणजे ट्रस्टी बदलणं, ज्याच्यात आपण मुतवल्ली बदलणं, हा किती पेंडन्सी आहे, किंवा त्यांची स्कीम रिवाईज करणे ही किती पेंडन्सी आहे. 2012 सालापासून पेंडन्सी सातत्याने वाढत नाही. मागच्या काळामध्ये आम्ही
त्यांना टार्गेट दिला की बाबा तुम्ही 3 महिन्यामध्ये कुठेतरी पेंडन्सी संपवली पाहिजे. तरीही पेंडन्सी कोविडमुळे ह्याला संपवता आली नाही, ही सत्य परिस्थिती. पण माझे डायरेक्शन दिल्यानंतर त्यांनी 4 मिटिंगा घेतली आणि त्या 4 मिटिंगामध्ये 1623 प्रकरणं त्यांनी कुठेतरी निकाली काढण्याचं काम केलेलं आहे. आता एक नवीन पद्धत आम्ही सुरू करतोय. याआधी ज्यांना रजिस्ट्रेशन किंवा चेंज रिपोर्ट किंवा स्कीम मंजूर झाल्यानंतर त्या लोकांना इथे येऊन प्रत्यक्ष तो कागद कलेक्ट करण्याची पद्धत या बोर्डामध्ये होती. असा निर्णय आम्ही घेतलेला आहे की आता कोणी व्यक्ती या बोर्डामध्ये येणार नाही. आमच्याकडून त्या विश्वास किंवा मुतवल्लींना पत्र जातील की तुमच्या रजिस्ट्रेशन हे बोर्डाने मंजूर केलेलं आहे, हे कागद आम्हाला तुम्हाला पाठवायचं आहे. याची परतचे 40 रुपये प्रति प्रत, समजा 120 रुपये 3 पानं असतील, 4 पानं असतील. मग पोस्टल चार्जेस त्यांनी आमच्या अकाउंटवर RTGS केलं पाहिजे आणि मग थेट त्याला पोस्टाने पाठवण्याची सिस्टम आजपासून या बोर्डामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. कोणी इथे येणार नाही आणि हँड डिलिव्हरी कोणाला भेटणार नाही. ज्यांच्या ॲड्रेस असतील त्यांना हे देण्याचं काम केलं. याच्यातून काय समजा 2000 लोकांना हे सर्टिफिकेट द्यायचे. मग 2000 लोक त्यांच्यासोबत 2 लोक येतील, 2-3 दिवस इथे राहणार, येणं जाणे आणि कुठेतरी 1 कोटी रुपये लोकांचे वाया जाणार. आणि इथे आल्यानंतर लोक आरोप करताय की आम्ही आल्यानंतर इथे पैसे मागतात आमच्याकडून. मग पैसे वाचवणे आणि लोकांना आरोप करण्याची संधी होणार नाही आणि कुठेतरी ट्रान्सपरंट पद्धतीने हा सगळा कारभार सुरू होणार. दुसरा निर्णय आम्ही हे घेतलेला आहे की बोर्डाचा सर्व कामकाज हा ऑनलाईन सिस्टमला होणार. म्हणजे कुठेतरी कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी ऑनलाईन अर्ज लोड केलं पाहिजे, कागदपत्र लोड केलं पाहिजे. कोणाला काही ऑब्जेक्शन असतील तर त्यांनी ऑनलाईन टाकली पाहिजे. यांच्याकडून काही त्यांना माहिती द्यायची असतील की बाबा हे कागद कमी आहे, ते ऑनलाईन पद्धतीने त्या पोर्टलवर दाखवलं पाहिजे. आणि बोर्डाकडे मीटिंगमध्ये मान्यता मिळाल्यानंतर ऑनलाईन माहिती लोकांना मिळेल. आणि जे काही पैसे भरणं हे बंधनकारक असतील हे सगळे पैसे गेटवे तयार करून त्या पोर्टलच्या माध्यमातून सगळे पेमेंट पण ऑनलाईन होतील. म्हणजे बोर्डाच्या कार्यालयात येणे, तिथे फेऱ्या घालणे किंवा माझे काय स्टेटस आहे माहितीसाठी इथे कुठेतरी त्यांना मिळत नाही, त्यासाठी एकत्रित ऑनलाईन सिस्टम डेव्हलप करण्याची कामं आम्ही सुरू केलेली आहे. IT डिपार्टमेंट जे आमच्या शासनाचे आहे तो हा कामकाज बघतो आणि लवकरात लवकर ऑनलाईन सिस्टम सगळी तयार करतो. दूसरा एक निर्णय आम्ही असा घेतला, मराठवाड़ा में वक्त प्रॉपर्टी सबसे ज़्यादा है, तो मेन ऑफिस जैसे औरंगाबाद में ही हो रहेगा ना रीजनल रीजनल नहीं सर, पूरे वक्त प्रॉपर्टी के 50% वक्त इलाज जो है तो मराठवाड़ा में. उनको बम्बई आने की जरूरत नहीं, ऑनलाइन सब चलेगा. नहीं तो फिर वो ऑनलाइन यहाँ से भी हो सकता है ना, औरंगाबाद से क्यों नहीं हो सकता, औरंगाबाद से क्यों नहीं हो उसके सकता. पीछे एक वजह है, इफेक्टिव काम नहीं होता. चंद्रपुर का आदमी औरंगाबाद आना, रत्नागिरी का आदमी औरंगाबाद आना, इफेक्टिव कामकाज नहीं है. मुंबई में तो वही ऑफिस बना दीजिए ना, मुंबई में तो वही मराठवाड़ा को रीजनल ऑफिस बनाने का. सुनिए ना, आप चंद्रपुर को रीजनल ऑफिस बनाइए. आप पत्रकार है, जो माहिती देना मैंने दिया, खबर जो दिखाना है आपको दिखाना, प्रैक्टिस करना पत्रकार का काम नहीं है. मैं आपसे सर एक इम्पोर्टेंट क्वेश्चन ये 80 है, से 82,000 हेक्टेयर जमीन मराठवाड़ा में हमने 10-15 साल पहले देखे थे. उस जमीन अभी फिलहाल कितनी का है अपने पास? इसीलिए मैं बोल रहा हूँ कि कंप्यूटराइजेशन करके समाधानकारक काम नहीं है, ये मैंने पहले सवाल किए. इसीलिए पूरी तरह से मराठवाड़ा हो, महाराष्ट्र हो, वक्त की जमीन पे नाजायज कब्जे बड़े पैमाने पर हो सकते. अभी भी बड़े पैमाने पे गड़बड़ियाँ हैं. उसमें कब्जा करने वाले दीगर से ज़्यादा मुसलमान ही उसके अंदर ज़्यादा ये फुलबुल करने में है. तो जितनी गड़बड़ियाँ है एक एक करके उसको दुरुस्त करना है. आपकी जानकारी के लिए बताता हूँ कि हाजी इस्माइल मुसाफिर खाना का एक मामला,
चैरिटी कमिश्नर के मातहत नहीं होते हुए भी उस पर ऑर्डर्स हुए। हाई कोर्ट में हार गए लोग। सुप्रीम कोर्ट में वेणुगोपाल जी को खड़ा करके वो मामले में स्टे हुआ और वो टैग हो गया। हमारे आने के बाद जानना की कंप्लेंट आई, कोई वहाँ पे मॉल बना रहा है एक मस्जिद की जगह पे, उसको स्टे लगाया, कलेक्टर साहब ने मीटिंग लगाई है। तो जितने भी लोगों से हमारी विनती है, जो जो गलत जानकारी जिसके पास है वो हमारे मंत्रालय में सारे कागजात एक एक केसेस के बारे में भेजेगा, तो सब विषय की जांच करके एक एक चीजों को दूर करने का काम करेगा। 88 कमीशन बिठाया गया था, इससे क्या हो कमीशन में? जो कमीशन बिठाया गया उसकी रिपोर्ट है, उसके जो भी रिकमेंडेशन है उसको निकाला जाएगा। पिछले 5 साल में बीजेपी की गवर्नमेंट में पेंडेंसी बड़े पैमाने पर बढ़ी। कोई जिस तरह से इफेक्टिव काम करना चाहिए था काम नहीं हुआ। जो भी स्टेट कमेटी की रिपोर्ट है उस पर पूरी तरह से अमल करने का सर काम इसी से करेंगे। रिलेटेड एक क्वेश्चन है, ये ATK शेख की सिफारिश के ताल्लुक से आपके वक्फ बोर्ड के एक मेंबर है खालिद कुरैशी, कल उन्होंने मैसेज दिए कि वो जो दागदार पहले मेंबर रह चुके, जिनके ऊपर बहुत सारे एलिगेशन भी लगे, तो उन्हीं को दोबारा वक्फ बोर्ड में लिया जा रहा है। इस तरह की कोशिशें हो रही वो एक्ट में जो प्रोविजन है, जिनके ऊपर मुकदमे है, जो टार्निश है, वो कोई भी बोर्ड में नहीं आएगा। उनके फाइल मेंबरान का इलेक्शन कब होगा सर? मेंबरान का इलेक्शन कब होगा? अभी तो 3 ही मेंबर है। ऐसा है कि साथ चाहिए। ऐसा है कि वक्त में बार काउंसिल से 2 लोग यहाँ हैं। अभी 2 मुस्लिम बार काउंसिल के मेंबर है। एक कुरैशी साहब है जो नागपुर के, जिनके ऊपर इल्जामात है, उसे हम नहीं ले सकते। एक दूसरा मेंबर है पठान। तो ये दोनों लोगों को देखकर उसमें जो भी क्लियर होगा उन्हें वहाँ अपॉइंट करेंगे। एक जो MPs है, 2 MP को अपॉइंट करना है। आज मुसलमान 2 MP महाराष्ट्र में हैं, इम्तियाज जलील साहब और जिया खान मैडम। ये दोनों को लेने के लिए हमने लीगल ओपिनियन मांगा है कि यहाँ पे 2 सीट है, 2 ही मेंबर है, डायरेक्ट अपॉइंट कर सकते हैं कि इसका भी इलेक्शन प्रोसेस करना। LNJT से जैसे ही फाइल क्लियर होगी, अगर हमें परमिशन दी गई कि दोनों का अपॉइंटमेंट इमीडिएट करो, तो दोनों को अपॉइंट करेंगे। उन्होंने कहा कि प्रोसेस करके इलेक्शन से जाओ तो करेंगे। विधानसभा के 2 मेंबर का प्रोसेस जल्दी हम शुरू करने वाले हैं। तो ये हो गया जो बाय कंपल्सन चीज़ें है। एक सोशल वर्कर की पोस्ट है जो MM शेख साहब की इलीगल अपॉइंटमेंट थी, उनको हमने बर्खास्त किया, वहाँ नया मेंबर आएगा। 2 इस्लामिक स्कॉलर की, एक शिया एक सुन्नी, उसका भी सिलेक्शन एप्लीकेशन मंगा के उसमें बेस्ट जो होगा उनको अपॉइंट करेंगे। खालिद साहब ने सीधे तौर पे जो है तो आरोप उनको लगाया हटाया जा रहा है। उन्होंने फाइलें चोरी की है, सारे रिकॉर्ड हमारे पास है। उनको नोटिस भेजा गया और उनको हियरिंग दी जाएगी। वक्फ बोर्ड के फाइल में 6 चोरी की है उन्होंने। पिछले 2 साल से फाइल अपने घर में रखे हुए थे, लगातार तकाजा करने के बाद फाइलें नहीं दे रहे थे। अब उनको नोटिस गई है कि जो जो आप गलतियां कर रहे हैं उसका जवाब दो। भारतीय जनता पार्टी का वो अपॉइंटमेंट इलीगल था और उसके जरिए पूरे बोर्ड को बर्बाद करने का काम हो रहा था। फाइलें चोरी की जा रही थी, नोटिस गई है और नोटिस देने के बाद क्या जवाब आएगा, अगर क्रिमिनल एक्ट होगा तो मुकदमा भी दर्ज करेंगे, गिरफ्तारी भी करेंगे। सर यहाँ पर जो कंप्लेंट की हुई है, यहाँ पर भी की हुई है, इनवर्ड आउटवर्ड से CO साहब के पास फाइल नहीं जाती है। ये 5 साल से मैं शिकायत कर रहा हूँ। आप मेरे पास भेजो लिख के। सर मेरा प्लीज, मैं दे देता हूँ। आप पत्रकार है कि ग्रीवेंस ला रहे हैं? ग्रीवेंस के लिए वहाँ मिलना। पत्रकार है तो सवाल। सर कुछ आरोप ऐसे है सर वक्फ बोर्ड के ऊपर और कुछ मेंबर्स के ऊपर और माजी जो CEO है उनके खिलाफ में सर जो बहुत गंभीर प्रकार के आरोप है कि उसमें उन्होंने अपना इरेगुलरिटीज किए हैं। तो सर उसमें तीन बहुत इंपॉर्टेंट है। एक है SBUT का है सर प्रकरण मुंबई का, जो अपना सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट का सर, उसमें 16.5 एकड़ की जमीन है सर। उसके अंदर 4-5 हज़ार रुपये 4-5 हज़ार करोड़ की प्रॉपर्टी है वो। उसके अंदर सर एक ये था कि बोर्ड ने रिकमेंड किया था कि उसको परमिशन देना नहीं, लेकिन जो वहाँ के बागी जो CEO है अपने यहाँ के, उन पे ऐसा आरोप है कि उन्होंने 5 करोड़ रुपए लिया उसके अंदर और एक फ्लैट भी लिया है और उसको मंजूरी दिया है सर। एक सर एक ही है सर। दूसरा सर एक मैटर है
अपरानी के साथ रिलेटेड मैटर है सर एक वो, जिसमें सर वक्फ अलल औलाद का सर मैटर है वो, उसमें सर एक गुड़िया को डुप्लीकेट खड़ा किया गया वहाँ पर और उसको एनओसी दिलाई गई सर वो, उसके अंदर सर अपना नहीं, कागज मुझे दिया जाएगा तो जांच करके जो होगा और एक तीसरा सर मैटर कैसा है क्या बोला इंडिविजुअल इशू जरा सुनिए नहीं सर हमारा कहना है क्या बीइंग अ रिपोर्टर आप जरा सुनिए आप सवाल कीजिए सर उसमें होगी जरा आप सुनिए पॉलिटिकल ना नहीं चाहिए। आप देखो आप पत्रकार पत्रकार कोई भी आदमी पॉलिटिकल नहीं चाहिए मिनिस्टर के अलावा। प्लीज, जरा आप बैठिए पत्रकार के हैसियत से सवाल नहीं, पूछिए पत्रकार नहीं आप जवाब हम मत पत्रकार भी हैं। सर हम ये पूछ रहे हैं कि उसमें कार्रवाई क्या करे आपने, आप आरोप तो सर आपके पास ऑलरेडी आए हुए हैं, उसमें आपकी तरफ से क्या कार्रवाई हुई जरा हम ये सामान जानना एक चाहेंगे। एक का जवाब देंगे ये मछली बाजार बनेगा। आप अगर कोई किसी के खिलाफ कंप्लेंट है जांच करके वो सभी लोगों पे कार्रवाई हो। नहीं सर क्या नहीं चाह रहे कि कार्रवाई क्या की है अभी तक के और आरोप तो पहले से किए हुए हैं उसके अंदर यही सर। बोल रहा हूँ कि आरोप जो भी किए गए उसकी जांच होगी और जांच करके कार्रवाई की जाएगी। जो सर सर्वे शुरू किया गया है, क्या चल रहा साहब उसका? परभनी पुणे में गलत सर्वे हो रहा है ऐसा पता सर। परभनी और पूना का सर्वे का काम शुरू हुआ है पिछली गवर्नमेंट के टाइम। कोविड से पहले पूना का हमने एक बढ़ावा लिया था, वो काम कर रहे हैं। फाइनल सर्वे की रिपोर्ट अभी तक आई नहीं है। उन्हें ये कहा गया है कि जल्दी से जल्दी दोनों डिस्ट्रिक्ट जो पायलट प्रोजेक्ट हैं परभनी और पुणे उनका सर्वे कंप्लीट करके जल्द से जल्द पुणे में मस्जिदों की एंट्री हो रही है कब? एक बार सर्वे आएगा उसको पब्लिश करेंगे। पब्लिश करने के बाद लोगों को मौका दिया जाएगा कि अगर कुछ छूटा हुआ है तो आप सजेस्ट करो, कुछ गलत तरीके से आए तो ऑब्जेक्ट करो। ऑब्जेक्शन सजेशन का प्रोसेस करके गजट निकलता है। अगर कोई छूट गया है तो रूल में प्रोविजन है पीपल कैन रेज क्वेश्चन कि ये छूटा है इंक्लूड करो। इंक्लूजन एंड डिलीशन का ये अधिकार जनता को रहेगा। जब ये सर्वे की रिपोर्ट पब्लिश होगी तो लोगों से अपील करेंगे आप देखो तो छूटा है तो बताओ, गलती से आ गया तो वो भी बताओ, फिर फाइनल उस पर अप्रूव करके गैजेट निकाला जाएगा। मलिक साहब इकडे बघा। जो है तो अभी आना का मसला बना हुआ है और अदर डिपार्टमेंट की तरह वर्क बोर्ड भी गवर्नमेंट का ही हाँ म्यूनसिपल कमिश्नर अपने हाथ से पूरे पौधे लगा देते उसके अंदर जो बिल्डिंग है, जबकि आप लोग मंत्रालय में उसकी मीटिंग होने वाली है। उसके अंदर यहाँ के खासदार साहब भी मुझे मिले थे, उन्होंने भी कुछ बातें बताई है। हमारे अधिकारियों का भी कुछ बोलना है अभी स्मार्ट सिटी की ऐसा मैं जवाब दे सकता हूँ। आप मुझे डिक्टेट नहीं कर सकते। मैं पत्रकार की तरह आप सवाल पूछो मैं जवाब दूं। मलिक साहेब काही पॉलिटिकल प्रश्न आहेत? त्याच्यात मी बोलतोय तुम्हाला की जे काही प्रश्न असतील लेखी तक्रारी आल्यानंतर रीतसर कारवाई होते। मलिक साहेब काही पॉलिटिकल प्रश्न आहेत. बिहार निवडणुकीमध्ये भाजपकडून कोरोना वॅक्सिन जी आहे ती मोफत दिली जाईल असं आश्वासन दिलं जात आहे. हे आश्वासन चुकीचं असल्याचं मत सामनाच्या अग्रलेखात नोंदवलं गेलेलं आहे. असं आहे बघा, जिथे निवडणुका आहे तिथे आश्वासन देत आहे, त्या उलट देश चालवत असताना कोरोनाची हे जे संकट या देशामध्ये आहे मोदी साहेबांच्या चुकीच्या निर्णयामुळे या देशामध्ये हा संकट निर्माण झाले. जेव्हा 31 डिसेंबर रोजी WHO ने जाहीर केला होता की इंटरनॅशनल हेल्थ इमर्जन्सी आहे, त्या काळामध्ये देशातले सर्व बॉर्डर्स विमानतळ असतील, बोटी असतील किंवा रोडने येणारे रस्ते असतील तिकडे जर सगळ्यांना येण्यापासून मज्जाव केला असता तर या देशामध्ये लॉकडाऊनची काही गरज नसती आणि आजच्या घडीला जे 80 लाख आकडा आहे किंवा 1,20,000 लोक मृत्युमुखी पडले हे पडले नसते. आता हे सगळी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ते पंतप्रधान यांच्या चुकीच्या धोरणामुळे आहे आणि त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी जाहीर केलं पाहिजे की निवडणुकीसाठी तुम्ही लस देणार आहे की लोकांचा जीव वाचवण्यासाठी लस देणार आहे. संपूर्ण देशवासियांना लस देण्याची जबाबदारी केंद्राची आहे. जर ते करत नसतील तर महाराष्ट्र सरकार निवडणूक नसतानाही खर्चेने लोकांना हे लस देणार आहे. दुसरा प्रश्न आहे. 3 विषय सांगितले. एक तर कार्यालय मुंबईचा आहे, मुंबईचा विषय सांगितला, रेकॉर्ड ऑनलाईन करणार आणि कागदपत्रांचं जतन करणार. याला काही तुम्ही स्पेसिफिक टाइम लिमिट ठरवताय का? 100% म्हणजे डिजिटलायझेशनसाठी यांना टेंडर मागवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे.
कम्प्युटरायझेशनसाठी हे IT डिपार्टमेंट सगळं तयार करतं. म्हणजे हे सगळे टेंडर फ्लोट झाल्यानंतर त्याला मान्यता देऊ आणि कामाला सुरुवात करू. मला वाटतं 6 महिन्यात हे सगळं डिजिटलायझेशन असेल, कम्प्युटरायझेशन असेल, म्हणजे हे सगळं होऊ शकतं. एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे. प्रवेश मी झाल्यानंतर तुम्हाला एक त्यांना आणखी माहिती देतो. मुंबईमध्ये ऑफिस हलवण्यासाठी इम्तियाज जलील साहेबांचं पण पत्र माझ्याकडे आहे. हज कमिटी सर आपण हे बरखास्त केली आहे सर. नए एम्प्लॉय कब होंगे अपॉइंटमेंट? मलिक साहेब इकडे एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे. स्टाफ नहीं है उसका भी हम अपॉइंट करने की सारे प्रोसेस स्टार्ट करें. सर हज कमिटी सर आपण बरखास्त केलेली आहे सर. तर नवीन हज कमिटी आपण कधी स्थापन करणार? हज कमिटी बरखास्त केल्यानंतर आपला तपर त्यांनी पण केला होता. त्यांना नोटीस देण्यात आली. ड्यू प्रोसेस फॉलो करून बरखास्त करण्यात आला होता. नागपूर हायकोर्टामध्ये ते लोक गेले होते. हायकोर्टाने ते त्यांच्या रिट पिटिशन फेटाळून लावला आणि सांगितलं की हे सगळं चुकीचं आहे. आमचा निर्णय हे योग्य आहे असा निर्णय नागपूर हायकोर्टाने दिलेला आहे. त्याच्या गठन करण्यासाठी आता प्रोसेस आम्ही सुरू केलेला आहे. सगळ्यांचे अर्ज मागवतोय आणि 2-3 महिन्यामध्ये हजला अजून वेळ आहे. ते सगळे हज कमिटी गठन होतं. मलिक साहब, इसमें जो है हज कमेटी हो गया, माइनॉरिटी कमीशन है और मौलाना आजाद फराज का क्वेश्चन है, आपके अंडर में है सर? जल्दी सब अपॉइंटमेंट हो जाएगी. सर 1 साल हो जल्द से गया है जल्द. गवर्नमेंट को, अभी तक कोई 1 साल में 8 महीने कोविड में सरकार जूझ रही है. सर सवाल ये है कि आप बाइफर्केशन कर रहे हो तो मुंबई और नहीं, डिविजन एंड सेंटर. डिवीजन बना रहे हैं, लेकिन अभी एम्प्लॉयमेंट का जहाँ तक सवाल है सिर्फ 37-38 लोगों पे वक्त बोर्ड ऐसा मैं बोल रहा हूँ कि पूरी तरह जरा सुनना साथ भाई. जहाँ जहाँ गरज होगी वहाँ वहाँ अपॉइंटमेंट हो. सर एक विषय असा मनपा निवडणुकीसंदर्भात होतं की नाही का सध्या तर युथ आघाडी आहे शिवसेनेसोबत काँग्रेसची, मात्र येत्या निवडणुकीत काँग्रेस वेगळं लढण्याचा विचार करत आहेत. तुम्ही काय म्हणणार यावर? आणि सर याला जोडून असं आहे निवडणूक आल्यानंतर बघू. एकनाथ खडसेंना तुम्ही राष्ट्रवादीमध्ये घेतलेला आहे मलिक साहेब, मात्र त्यांना कुठलं पद दिलं जाणार हे निश्चित झालेलं नाही. तुम्हाला काय वाटतं, व्यवस्थित न्याय मिळेल का? हे अडीच ठेवून ते आलेले नाही. ते महान नेते त्यांची योग्यता बघून निश्चित रूपाने पवारसाहेब त्यांना जबाबदारी देतील. चंद्रकांत दादा म्हणले एकनाथ खडसेला कुठलं चॉकलेट देणार, कॅडबरी देणार की पार्ले देणार? आता मोदी साहेबांच्या चहा कुठला आहे ते आम्ही तपासतो. पण आता लय चहा या महाराष्ट्रात आहे. आता कुठला चहाचा आणि कुठला कप हे ब्रँड ते ठरवू शकताय. आम्ही चहा पण वाटत नाही, गोळ्या पण वाटत नाही, चॉकलेट पण वाटत नाही. जे ते करताय त्याच्या अनुभवाच्या आधारावर हे प्रश्न विचारतात. एकनाथ खडसेंच्या रूपाने राष्ट्रवादीने 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडलाय असा आरोप सध्या भाजप करते. 5 वर्ष सरकार त्यांच्याकडे होता. हे जे घोटाळेचे आरोप करत होते ते सगळे आरोप खोटे होते. आजपर्यंत एक पण सिद्ध झालेला नाही. उलट आजच्या घडीला हे जलयुग शिवार योजनेच्या SITच्या माध्यमातून चौकशी सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. सर सुप्रीम कोर्ट के फैसले वक्फ बोर्ड के हक में आते हैं. 3 फैसले सुप्रीम कोर्ट के वक्फ बोर्ड के हक में आए, लेकिन वक्फ बोर्ड पोजीशन लेने से फांसी रहे. ऐसा क्यों? स्पेसिफिक बताएंगे तो कार्रवाई करेंगे. चार ऐसा जो भी स्पेसिफिक है मैं पत्रकारों को हाथ जोड़ के विनती करता हूँ कि आप लिख के मुझे देंगे तो उस पर जहाँ कुछ होगा उसको दुरुस्त करेंगे. सुप्रीम कोर्ट में वक्फ बोर्ड की तरफ से बड़े वकील लगाना, सरकार की तरफ से बड़े वकील लगाने का काम हो रहा है. अभी 28 तारीख को सुप्रीम कोर्ट में एक मामला है. बोर्ड की तरफ से अटॉर्नी जनरल जो वेणुगोपाल जी वो खड़े होने वाले हैं. सरकार की तरफ से कपिल सिब्बल जी खड़े होने वाले. अगर कोई स्पेसिफिक जानकारी आपके पास है आप मुझे लिख के देंगे तो निश्चित रूप से करने सब आपको नहीं लगता लीगल सेक्शन जो काफी कमजोर है यहाँ पे वक्फ बोर्ड? मैंने पहले ही कहा कि सारी चीजें ढंग से नहीं चल रही है. पहले मेरी होगा ये पूछ रहे हैं. काल जे शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज दिलं गेलं, चला आता संपू. सर थोड़ा वक्फ बोर्ड में कागद आहे सगळं, रेकॉर्ड हे कुठेतरी कागद असताना डिजिटल रेकॉर्ड तयार झालेले नाही. आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की बोर्डाच्या संपूर्ण रेकॉर्ड हे डिजिटलाइज करून सेव्ह करण्याचं काम आम्ही करू.
जेणेकरून आज असेल, उद्या असेल, 100 वर्षानंतर असेल, डॉक्युमेंट हरवले, डॉक्युमेंट घाल झाले, हे जे प्रश्न निर्माण होणार आहे ते होणार नाही. त्यासाठी हे पण इम्प्लिमेंट करण्याचे आम्ही काम करू. दुसरा, बोर्डावर जे सदस्य नेमायचं आहे, आता त्याच्या सदस्य नेमण्यासाठी वेगळे वेगळे कॉलेजियम आहे त्याचे. म्हणजे बार काउन्सिलमधून 2 सदस्य राहिले पाहिजे, 2 खासदार राहिले पाहिजे, 2 आमदार राहिले पाहिजे. मुतवल्लीचे निवडणुका झालेले ऑलरेडी मेंबर्स तिथले आहेत. मग 2 इस्लामिक स्कॉलर पाहिजे. म्हणजे ही पण प्रक्रिया 2-3 महिन्यामध्ये 100% पूर्ण करून फुल फ्लेज बोर्ड आपण तयार करू. आणि ही पण प्रोसेस सुरू झाली होती. कोविडमुळे कुठेतरी अडचणीत आली आणि त्यामुळे हे फुल फ्लेज बोर्ड तयार झाला नाही. पण येणारे 2-3 महिन्यामध्ये फुल फ्लेज बोर्ड पण आम्ही तयार करतो. एकंदरीत असा निदर्शनात आलेला आहे की ट्रिब्युनल म्हणजे बोर्डाने एखादा निर्णय दिला किंवा वाद झाला, त्याला ट्रिब्युनलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर ट्रिब्युनलमध्ये 2 लोक आहेत, 3 लोक असलं पाहिजे. त्याच्यात एक ॲडिशनल कलेक्टर लेवलचे अधिकारी बरेच दिवसापासून नाही, त्याची नेमणूक लवकरात लवकर करू. ट्रिब्युनलचे पण कम्प्युटरायझेशन, सर्व न्यायव्यवस्थेमध्ये आता कम्प्युटरायझेशन झालेलं आहे. पण वक्त ट्रिब्युनलमध्ये कम्प्युटरायझेशन झालं नाही. ते पण कम्प्युटरायझेशनचं काम हाती घेण्याबाबत आता निर्णय झालेला आहे. म्हणजे एकंदरीत पारदर्शक पद्धतीने बोर्डाचं काम झालं पाहिजे. कोणाची पेंडन्सी का आहे ही माहिती त्याला मिळाली पाहिजे. आणि इथे येऊन फेऱ्या घालण्याची काही गरज नाही. घरी बसून एक क्लिकवर बोर्डाची काय परिस्थिती हे माहिती लोकांना मिळू शकते. त्या पोर्टलमध्ये जे लिगल डिस्प्यूट असतील, समजा ट्रिब्युनलमध्ये केसेस आहे तर आज किती केसेस आहे, हायकोर्टात असतील तो आज हायकोर्टात किती केसेस आहे, सुप्रीम कोर्टात असतील तर किती केसेस सुप्रीम कोर्टामध्ये आहे. म्हणजे एक क्लिकवर संपूर्ण महाराष्ट्र वक्फ बोर्ड काय आहे लोकांना माहिती मिळेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आम्ही करू. म्हणजे की वेगळे वेगळे इश्यू असत आहेत टेक्निकली, त्या बाबतीत लोकांची मागणी आहे की परमनंट आम्हाला चीफ ऑफिसर टेम्पररी चार्जमध्ये नको, आम्हाला परमनंट चार्जमध्ये ठेवलं पाहिजे अधिकारी. त्याच्या बाबतीत पण लवकरच निर्णय करू. दुसरी एक आणखी माहिती देऊ इच्छितो की महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मेन कार्यालय हा मुंबईमध्ये निर्माण होणार आहे. आणि मराठवाड्याचे 8 जिल्ह्यासाठी रिजनल वक्फ ऑफिस जे आधीपासून औरंगाबादमध्ये होता तो राहील. आणि 8ही रिजनमध्ये आमचे ऑफिसेस निर्माण करू, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑफिसेस निर्माण करू. आणि या पद्धतीने ट्रान्सपरंट सगळ्यांना न्याय देणारा बोर्ड असेल याच दिशेने काम करण्याची तयारी आमची आहे. आपले काही प्रश्न असतील तर निश्चितपणे माहिती बिहार के चुनाव में अगर हम जीत गए तो इंजेक्शन मुफ्त में लगाएंगे कोविड का. हमें लगता है कि पूरे देश के लोगों को अन्याय करने वाला ये उनकी भूमिका है. देश में सभी जनता को वैक्सीन देने की जिम्मेदारी सरकार की है. देश में जो भी संकट पैदा हुआ उसकी सारी जिम्मेदारी मोदी साहब की है. 1 जनवरी को हेल्थ इमरजेंसी लगाकर बॉर्डर सील कर देते तो देश में लॉकडाउन करने की जरूरत नहीं पड़ती. लेकिन ट्रम्प साहब के प्यार में, नमस्ते ट्रम्प के चक्कर में पूरा देश बर्बाद हुआ. नमस्ते ट्रम्प के चक्कर में करोड़ों लोग बेरोजगार हुए. नमस्ते ट्रम्प के चक्कर में देश की अर्थव्यवस्था बर्बाद हो गई. अब चुनाव के लिए लालच दिया जा रहा है. हम लोगों से कहते हैं इन्हें वोट मत दीजिए, ये हारेंगे तो भी पूरे देश में लोगों को मुफ्त में इंजेक्शन लगाया जाएगा. जहां हमारी सरकार है महाराष्ट्र में, चाहे भारतीय जनता पार्टी की केंद्र की सरकार करे या ना करे, हम महाराष्ट्र में मुफ्त में लोगों को टीका लगाएंगे. सर, बीजेपी की उल्टी गिनती शुरू हो गई क्या? एकनाथ खड़से की एंट्री हुई अभी, अब बाकी लोग भी लाइन में सरकार में लोग आने वाले एनसीपी में. ऐसा है कि खड़से साहब एक बड़े नेता है, वो कल पार्टी में आए, उनके आने से पार्टी को फायदा होगा. कई ऐसे विधायक हैं जो पार्टी में आना चाहते हैं कई दिनों से. धीरे धीरे उनके बारे में जल्द से जल्द मीटिंग होगा. थैंक यू.
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।